भगवते वासुदेवाय महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेवानंद परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर कालचे मायेबा माळी उभी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगले 65 हा ग्रंथ आपण पाहतात. चांगले 65 या ग्रंथावरून 26 ओव्यांमधून सांगदेवाला उपदेश करतायत. हा उपदेश अन्य जी शास्त्र आहेत किंवा अन्य ज्या पद्धतीनं गुरु शिष्याला समजून सांगतात त्या पद्धतीचं इतर ज्या रूढ पद्धती आहेत शिष्याला आत्मज्ञानाकडे नेण्याच्या तशी पद्धत ज्ञानोबांनी वापरली. त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की हा जो शिष्य आहे तो योगशास्त्रामध्ये सगळ्यात प्रगत झालेला आहे. मुळात चित्त त्याचं जे आहे ते उन्नत झालेलं आहे. त्याची शक्ती संयत आहे, इंद्रिय संयमित आहे आणि म्हणूनच त्याला समाधीचा अनुभव होताना आणि तो समाधीमध्ये बसतो. त्यामुळे अशा समाधीच्या अवस्थेमध्ये गेलेला हा जो योगी आहे आणि ज्याला जर उद्देश करायचा असला तर हा उद्देश असा साधारण इतर शिष्याला जसा गुरु करतात तसा उद्देश नाही. कालच आपण पाहिलं ज्यांनी काल त्याला सांगितलं अरे सांग देवा स्वस्ती श्रीमतेषु. हे पहिलं वाक्य विचारलं. हे पहिलं जे विचारण आहे धर्मांत स्वस्ती श्रीमतेषु हे असं सोपं नाहीये. हा महावाक्याचा उद्देश असेल. आता वास्तविक शब्द तर अगदीच होते स्वस्ती श्री रतेषु. वर्ग पाका हे शब्द अगदी सोपे लागतात परंतु ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा ज्ञानोबांनी सांगदेवाला जो उद्देश केला हा महावाक्याचा उद्देश. महावाक्याचा उद्देश काय असतो? 4 वेळांची 4 महावाक्य. तर त्या 4 महावाक्यापैकी एक महावाक्य ज्ञानोबांनी उपदेशासाठी घेतलेले सांगदेवाला. जरा अर्थ समजून द्यायचं. स्वस्ती म्हणजे कल्याण असं
कार्य काय झालेला खाली स्वस्ती म्हणजे कल्याण असून हा आशीर्वाद आहे. स्वस्तीमध्ये स्वस्तिक चिन्ह असतं हे जे स्वस्तिक चिन्ह आहे हे कृष्णाला आपण असं सांगतो आणि आपल्याच प्रतीक म्हणून दाखवलं. स्वस्ती आशीर्वादाचं प्रतीक म्हणून दाखवतो. तेव्हा सुरुवातीला मनोभावी ओंकार घेतल्याने ओमने म्हटलं. इतर ज्या वेळेला उद्देश केला जातो त्यावेळेला ओमने केला जातो. ओंकाराच्या मंत्राने एखाद्या वेळेला उद्देश देतात, परंतु या ठिकाणी स्वस्ती या कल्याणकारक अशा बोधचिन्हाने मनोभावी त्याला उद्देश द्यायला सुरुवात केली. श्री हा जो शब्द आहे याच्यामध्ये संपन्नतेचा अर्थ आहे. श्री म्हणजे जी संपन्न देवता आहे, जी सर्व स्तरामधून सगळ्या विश्वामध्ये भरून असलेली जी चैतन्य शक्ती आहे तिथे श्री. तेव्हा श्रीचा अर्थ साधा श्री नाही. आपण कृष्णाला पत्र लिहिताना श्रीमान राजश्री वगैरे असं लिहित असतो. तो हा श्री स्वस्तीच्या नंतर आलेला श्री आहे आणि म्हणून या श्रीलाही अर्थ चैतन्य शक्तीचा असा अर्थ आहे. आणि वटेशु म्हटले. वटेश म्हणजे दोन अर्थ त्याचे. एक त्याच्या गुरुचे नाव वटेश. मी काशीच्या ह्याच्यामध्ये गेले होते ना, मध्ये काशीच्या गुफेमध्ये गेलेले त्यांचे सद्गुरू आहेत ज्यांनी त्यांना हटवण्याची ही दीक्षा दिली. तेव्हा ते जे वटेश्वरी आहेत ते भगवान शंकरासारखे आहेत. काशीला नवीन विषयी आणि काशी विश्वनाथाचं त्या ठिकाणी वास्तव्य असतं. त्यामुळे हे जे वटेश आहेत ते काही साधे गुरु काही त्याचे ते भगवान शंकराचे स्वरूपाचे गुरु आहेत. मग भगवान शंकराचे स्वरूपाचे गुरु ज्याला लाभलेले आहे तो परमात्माच त्याला भेटला. मग परमात्मा परब्रह्म ब्रह्मच त्याला काशी विश्वनाथाच्या त्या काशीमध्ये गुरु म्हणून लाभले असा असतो. आणि म्हणून हा यालाही वटेश केलेलं. वटेशाचा शिष्य म्हणजे वटेश. जसे गुरु तसा शिष्य. गुरु ज्या योग्यतेचे होते त्या योग्यतेचा हा झाला म्हणजे काही सासाने सवय नसते ना. आणि गुरु हटवण्याचे मान योग्य होते म्हणजे गुरु समान झालेला आहे. हा गुरु मुक्तीच त्याची याची प्रगती झालेली आहे. म्हणून यालाही श्री वटेश्वर गुरु समान झाला. गुरु समान जो होतो, गुरु साकार जो होतो तो मग परमात्मा सुरू झाला ना किंवा शिव सुरू झाला ना. मग असा परमात्मा सुरू ब्रह्म सुरू झालेला हा गुरुच्या गुणाने मला उद्देश करायचा आहे. असा शिष्य मिळाला आहे की जो अगोदर अशा गुरु करून आलेला आहे. सामान्य गोष्ट आहे. आणि ओळखी अशा एका महान अधिकारी शिष्याला जेव्हा उद्देश करायचा असतो आणि तो
महान अधिकारी आहे हे आता आपण याच्यावरच पाहिलं म्हणून हे पहिलं जे वचन आहे हे महावाक्याचं स्वरूप आहे. महावाक्यामध्ये अशी एक महावाक्य म्हणजे ते परब्रह्म अशी आहे ते परब्रह्म तू आहेस. तुझं परब्रह्म सोडले तुझ्या गुरुने तुला तुझ्या योग्यतेचं त्याच्या योग्यतेचं करून ठेवले. गुरु समान तू आहे म्हणून तुला जो उद्देश करायचा तो साधा उद्देश नाही. तुला करायचा उद्देश हा महाव्याप्यानेच करायला आहे. आणि महावाक्याने उद्देश असतो. त्या उद्देशामुळे उद्देश करणारा गुरु आणि उद्देश घेणारा शिष्य हेही बरोबरीचे संगदेवाला आपल्या खर्च करून तो अगोदर ब्रह्म स्वरूप होता, परमात्मा स्वरूप झाला होता, गुरु समान झालेला होता. मग ज्ञानोबांना आपल्या खर्च करून लावले काय मोठ वाटले असं श्रवण कठीण काय दिलं समजून त्याच्या जीवन होती. त्याच्यामध्ये जी कमतरता होती ती कमतरता करून टाकली पाहिजे ना. समजा कोणी कितीचा मोठा असेल कितीचा पोहोचलेला असेल पण त्याच्यामध्ये काही गुरु असेल काही कमतरता असेल तर ती गुरु घरी करली पाहिजे. ज्या गुरुने द्यायचा त्या गुरुमध्ये ती पात्रता असली पाहिजे की त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि ते कमीपण आपण आपल्या शक्तीने आपल्या अज्ञानाने आपल्या साधनेने म्हणून करू. हा भाव ज्ञान म्हणतात बरं. त्याच्यामध्ये काय करून होत तो हटून होता. योगाच्या सहाय्याने त्याला समाधी लागायची खरं, सिद्धी प्राप्त होण्याही खरं, परंतु त्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार झालेला नाही. त्याला आत्मज्ञान झालेले नाही, आत्मस्वरूप प्राप्त झालेले नाही. ही एक भूमिका विनंती आणि म्हणून ज्ञानोबांनी त्याला महावाक्याने सुरुवात केली. कारण जर त्याला आत्मज्ञानी करायचं असेल, आत्मस्वरूप करायचं असेल तर याचा अर्थ असा की ज्ञानोबा आत्मस्वरूपात होते. आता हे मला वाटतं इतक्या ज्ञानामुळे ज्ञानोबा आत्मस्वरूपात होते. आत्म्याचं त्यांना प्रत्यक्ष ज्ञान झालेलं होते, ते आत्मज्ञानी होते. आणि त्यांनी पाहिलं की चांगलं सगळ्यात अन्य गुणामध्ये सगळ्यात मोठा आहे, पण तिची एवढी गुण राहिली तो आपल्याकडे मिळत नाही. तो स्वकेंद्रित जीव भावाकडे वळलेला आहे. हा जीव भावाकडे वळलेला शिष्य आता शिवभावाकडे वळला पाहिजे म्हणून ज्ञानोबांचा उद्देश आहे. म्हणून ज्ञानोबाच्या ह्या उभ्या सगळ्या शिष्याच्या आहे त्याला आत्मज्ञानाकडे वळवण्यासाठी लिहिलेल्यामुळे थोडा असं या साऱ्या महावाक्याने सुरुवात केली उद्देशाला. हे महावाक्य म्हणजे स्वस्ती श्री तीन या शब्दांचा तेव्हा असे हे जे जरूर आहे त्या जरूरांनी मागच्या वेळेला सांगितलं
अरे तू आत्मा आहेस. कोण आत्मा असेल तर कोण अशी म्हणजे का तू आत्मा केलं, तू ब्रह्म केलं. हे जे महावाक्य आहे या महावाक्याने त्याला शिकायला सुरुवात करतात. ही साधी शिकवण नाहीये. साधी शिकवण कशी असते आपली नेमची, अरे बाबा आणि देवाचं नाव घे, पुन्हा घेता 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 तुला त्याची सवय लागेल, मग देवाची आवड लागेल, मग तुला भजनाची गोडी वाटेल, मग तू भजन करत जा आणि नंतर मग तू साधना कर. तुम्ही साधनेने मग तुझ्या लागले, तुझा दूर होतील, हळूहळू अंतकोण शुद्ध होईल, नंतर मग समाधीची अवस्था किती काल नाही नसते. हे सगळं करायला मदत करत, हे काही करायची त्याला गरज नव्हती. म्हणून त्याला पहिला जो शब्द वापरला त्याने म्हणून तिचं आत्मा असेल स्वस्ती श्री गणेश म्हणून हा तुमचा अपूर्ण ग्रंथ आहे. वेदांताचा सार का लोकांनी गेला, कारण वेदांतामध्ये जे जे सांगितले गेले आहे, ईश्वरांमधून जे जे आलेले आहे ते विशेष सार झालेले आहे. जेव्हा समजत होते सद्गुरु कृपेने आपण जेव्हा आत्मज्ञानी होण्यासाठी सद्गुरूची कृपा असावी लागते. पण त्याला तो गुरु प्राप्तही होते, पण तो आत्मज्ञानाकडे वळलेला नव्हता. म्हणून जेव्हा म्हणतात की सद्गुरु कृपेने आत्मज्ञान होते आणि ते कसं त्याला आत्मज्ञान झालेलं नसतं, तो आत्मस्वरूपात दिलेला होता. म्हणून त्याला त्या गुरुची कशा गुरुची आता आवश्यकता होती. आणि म्हणून मला सांगितलं तू जे विश्व पाहतोय ना, तुझं आत्मा आहेस. आधी त्याला ते सांगितलं तुझं आत्मा आहे, पण तू आत्मा म्हणजे दृष्टा, तू ज्या विश्वाचं दर्शन देतो ना, हे विश्व, हे जगत, हा संसार, हा प्रपंच, हे सगळं जग, हे जे तू पाहतोय ना तेही आत्मा. तू आत्मा आहेस, हे जग आत्मा आहे. आणि जगाचं तुमचे जे दर्शन देतोय, दृष्टा, दृश्य आणि हे जे दर्शन आहे ते दर्शनही आत्मस्वरूपाचं हे लक्षात घे. अशा तऱ्हेने त्याला आत्मकेंद्रित करून जाणे. आणि मग हे असं आत्मकेंद्रित करण्यामध्ये अडचण काय ते आपली सामान्य लोकांची. आपल्याला हे जगत ही समजलं आहे ते आत्मस्वरूप आहे, हे सत्य आहे, हे असत सत याचा मतलब भूतांचा भाग मिळतो. कोणी सांगितलं की झाडं गुरुत्व माती सुना वगैरे काय जे आहे सगळं हे भूताचं स्वरूप आहे. सांगितलं तर त्यांना मीच काय तरी सांगतात. कसे असतात आम्हाला माहिती ना. आम्ही देवाची कथा ऐकली, रामाची कथा, कृष्णाची कथा ऐकली, देवाची कथा ऐकली, गणेशाची कथा ऐकली, आणि त्याच्यामधले ते जे देवत्व ते वेगळे. आणि तुम्ही हे काय सांगतात, हे जग माती ही सुना आत्मा आहे. मग आता या सामान्य लोकांना हे कधीही पटत नाही. का पटत नाही तर तसं कारण आहे की अंतःकरणामध्ये अविद्या आहे. अविद्या, अज्ञान, माया लोक आमच्या अंतःकरणामध्ये भरलेली असते. तोपर्यंत या जगाचं जे स्वरूप आहे
ते आपल्याच स्वरूप आहे हे कळत नाही. जिथं आपल्याला आपलं आपल्या देहाचे स्वरूप कळलेलं नाही. देहामध्ये आपल्या कोणतरी कळणार कोणतरी कळणार का तू कळलेलं नाही. मग आपल्याही आत्मा कळत नाही आणि बाहेरचाही कळत नाही. म्हणजे आपल्याचं पक्षच नाही होणार. तेव्हा आपल्या जो आत्माच्या देहामध्ये रात्रंदिवस आम्हाला धारण करून राहिलेला आहे, देहाला चालवतो आहे, त्याला आपल्याला विषय लावला त्याच नाव घेऊ नये. म्हणून सांगितले की गुरुकृपेला आता हे अविद्येचं गुरुकृपेनं नाहीसे म्हणून तुला आत्मदर्शन घ्यायला पाहिजे. आणि मग कालच्या वेळीमध्ये ते म्हणत होते, कालची उद्या शेती केली साधी दृश्य जेव्हा नाही तेव्हा दृष्टी घेऊन असे काय. आणि दृश्य घेणं काही दृष्टित्व असेल. आपल्या कालच्या वेळीमध्ये ज्ञानवानी हे सांगितलं. आणि सांगलेला ज्यावेळी दृश्यच नसतं तेव्हा दृष्टी नावाचा कोणता पदार्थ असेल. दृश्यच म्हणजे समजा आपण दोन लावून घेतलं काही दिसत का. डोळे लावलेलं कमी जास्त मग दृश्य करणं आणि दृश्य बंद झाले की मग दृष्टीचं काम दृष्टी का काही समजा दृश्य काढून घेतलं तर दृष्टी का काही म्हणजे दृश्य जो कोणता आहे तो कोणता दृष्टीचं महत्व आहे. दृष्टी दृश्याला अपार असते आणि दृश्य जर काढून घेतलं तर दृष्टीचं काही उपयोगी वास्तविक मग हा जो विचार आहे हा विचार सद्गुरूच्या कृपेनं आत्म्याचं ज्ञान होतं हे वारंवार सांगण्याला सांगत आहे. कालचा भूमिका सर्व सांगण्यात येते. मी म्हणजे आत्मा. मी अविवेकाची कादळी खेळून विवेक पूजन. काय करतात अविवेकाची कादळी आणि यांच्या अंतकरणामध्ये जसं एखाद्या कंदिलाला कादळी येते ना आळून बसत होता आणि त्याची जो दिसत नाही तसा आमचा हा ज्ञानभूत जो आहे आत फुटलेला आत्मा घराचा प्रकार देणारा जीव आहे. त्याला या जगातल्या अनेक गोष्टी आम्ही नवीन करून संस्कार विकार नवीन चालू आणि ती नवीन आल्यामुळे तो आत्मदीप आता बाहेर पकडू शकतो दृष्टी नवीन. तर ही दृष्टी देण्याचं कार्य गुरु करतात. म्हणून मनोमनी अशी दिलेली आहे की अविवेकाची कादळी खेळून विवेक जिंकून. अविवेकाची जी कादळी आलेली जे कादळ आलेले त्या दिव्याभोवती ते पुसून टाकतं आणि तुला आत्मदीप प्रदर्शित करतं. मग त्यावेळेला त्या योग्यांना तिथं मुली आहे परंतु तुझा अंतःकरणावर आत्म्यावर ही योगाच्या साह्याने प्राप्त होणाऱ्या सिद्धी आणि गुणाचा लाभ त्याची कादळी आलेली. मग धर्म म्हणतात काही योगिया दिवाळी योगांना तेव्हा दिवाळी होते. दिवाळी म्हणजे काय दिसले दिवा दिसले काही योगिया पाहे दिवाळी निरंतर. जर विवेकाची कादळी
मी त्याची काढून काढून टाकली गुरुंनी आणि तो दीप अगदी स्वच्छ केला उघडला तर मग त्या मुलाला दिवाळी सारखं दिसायला लागतो निरंतर अखंड दिसतो तर तो अखंड तुटलेला तो आपल्या अंतःकरणामध्ये हा आत्मरूपी दिवा अखंड पेटलेला आहे पण तो घातला काय गेला तर ही नवीन काढली मुळ आलेली ती कागडी आली त्याच्यावर देवांनी काय केलं देवांनी कालदेवाच्या आपल्यावर आलेली ही जी कागडी आहे ती कृष्णाचं कार्य केलेली आणि मग जो मदची एका लागली आणि मग जो भक्त माझ्यासाठी मदची एका लागली मला एकट्यासाठी कर्मेला कसे मग जो भक्त जो योगी माझ्यासाठी कर्म करतो आता हा जो चांगले कर्म करत होता ते कर्म आत्म्यासाठी करत नव्हता तुझी भाव करणार म्हणून मला सांगताय की जेव्हा ती काढून अशी होते आणि तो अंतर्जीव जेव्हा प्रकाशित होतो आत्म्याचा तेव्हा मग तो भक्त तुम्ही जिची काय कर्म करेल ती त्या आपल्यासाठी त्या भूमिकासाठी करतो आपण कर्म करतो आपल्या मनाला आम्हाला आत्म्याचा पूर्ण विषय करून दिलेला आहे आम्ही जे जे कर्म आता करून राहिलेलो आहोत ते कर्म माझ्यासाठी माझा मला आणि हा जीव भाव आहे देहासाठी करून सांगितलं आपल्यासाठी काही करतच नाही आणि म्हणत सुद्धा नाही तुम्ही आत्मा आहे म्हणत हे असं तुम्ही देह आहे आम्ही नावाचा देह आहे आणि तो देह आता चालू करून झाला आहे कुणासाठी लागत अरे बाबा ही स्थिती आता ध्यान पण झालेली होती आज चांगदेवाची स्थिती अशी झालेली होती तो त्याच्यासाठीच कर्म करत होता म्हणतात असा जो कोणी आहे ना काय साधक आहे कोणीच असेल तो त्या आपल्यासाठी कर्म करतो जो मदशिकालाही करणे वाचसे अंगी जया मग वाचोनी जगी जया मग वाचोनी जगी गोमटे नाही ज्याला माझ्याशिवाय या जगात दुसरं गोमटे म्हणजे चांगलंच नाही दुसरं आत्मा चांगला आहे मला बस मला या आत्म्यापेक्षा दुसरं पुरती ते गिरिया जाणे पेशीची बोल तो विचारे द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीचा विचार वारंवार थोडं फरक करून त्याच्यावर बिंबवत आहे आणि मुख्यत्वे हे संवाद आपल्याला सुद्धा आमची त्रिपुटी काय करू आम्ही द्रष्टा म्हणून जीवाला म्हणतो देहाला म्हणतो डोळ्यांना म्हणतो इंद्रियांना म्हणतो दृष्टा दृश्य म्हणजे जगत आणि दर्शन जगाचे नाम रूप आकार विविध प्रकार हे आमचं दर्शन असं दर्शन मरेपर्यंत जरी घेत बसलो आपण तरी आपण जर म्हणाले माझा डोळा हा दृष्टा आहे कान डोळा नाक वगैरे पंच ज्ञानी घेतला
ते द्रष्टा आहे. हे जगत, हे जगाचं नाना प्रकारचं स्वरूप, हा भेद जगातला हे दृश्य आहे. आणि हे जे दर्शन आहे जगाचं मला ते विविधतेचं दर्शन आहे, एकत्वाचं नाही, अनेकाचं दर्शन आहे, अनेकत्वाचं दर्शन आहे. हा यांचा देवचा अखंड चाललेला उद्योग आहे. आणि हा उद्योग आमचा जर मरेपर्यंत चालला, जर या दृष्टा दृश्य आणि दर्शनामध्ये फरक पडला नाही तर हे दृश्य जीवन व्यर्थ होईल. हा मानव देव मी काय कमवलं म्हणून वारंवार त्याला दृष्टा दृश्य आणि दर्शनाचा उद्देश करून राहिलेला. काय म्हणून दृश्याचे जाणे केले म्हणून दृश्य असल्यामुळे दृश्याचे जाणे केले म्हणजे का दृश्य असल्यामुळे ज्ञानाला दृष्टीत्व प्राप्त होते. कोणतं ज्ञान? आत्मज्ञान. आत्मज्ञानासंबंधी ज्ञान म्हणतात ना तुम्ही. आपल्या या डोळ्यात आहे, पंचेंद्रिय वगैरे हे दृष्टा नाही, दृष्टी नाही. ज्ञान असं सांगणार की दृश्य जोपर्यंत आहे, दृश्य म्हणजे ह्या जगाचं दर्शन, हे जगाचं स्वरूप जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या ज्ञानाच्या दृष्टीला दृष्टित्व प्राप्त होत. दृष्टित्व म्हणजे देखण्याची इच्छा, दिसणं. दृश्य आहे म्हणूनच दृष्टी पाहू शकते ना, हे खरं की नाही. दृश्य म्हणजे जे जगत आहे ते आहे म्हणून आम्ही पाहू शकतो दृष्टीने, म्हणून आमच्या त्याला दृष्टी आलेली आत्मदृष्टी. आत्म्याच्या दृष्टीने ते सांगण्यात येत. आपण आपल्या डोळ्यांच्या दृष्टीने बोलत असतो परंतु तेव्हा म्हणून दृश्य असल्यामुळेच ज्ञानाला दृष्टित्व प्राप्त होते. परंतु दृश्य जर गेलं, दृश्य जर नाहीसं झालं तर दृष्टी आणि द्रष्टा दोन्ही त्याबरोबर निघून जातात. काय निघून गेलं असताना काय जातं? दृश्य गेल्याबरोबर. दृश्य म्हणजे हे जगत, हे जगत दृश्य आहे. दृश्य म्हणजे पाहण्याची वस्तू. ती पाहण्याची वस्तू जर तुम्ही काढून घेतली याकडून तर द्रष्टा भावही जाईल, पाहण्याचा भावही जाईल आणि ती दृष्टी पाहून राहिली ती जाईल. असं समजा आता ते आत्म्याच्या स्वरूपामधून सांगून राहिले ज्ञानावर. हे सामान्य आपण जे अर्थ लावतो आपल्या दृष्टीने अर्थ नाही घ्यावा. किंवा ज्ञान म्हणतात अरे तो तर ब्रह्मच आहे ना, मग अरे सांग देवा, तू जर आत्मा आहेस, तू जर ब्रह्म आहेस, तू जर परमात्मा आहेस तर तू परमात्म्याच्या दृष्टीने या जगाकडे बघ. कसं बघ? आत्म्याच्या दृष्टीने पहा. आणि आत्म्याच्या दृष्टीने जेव्हा आत्मदृष्टीने आम्ही पाहतो तेव्हा हे सगळं जग आत्म्याचंच आहे. आत्म्यापासून बनलेलं असल्यामुळं आत्मस्वरूपच आम्हाला दिसतो. आता इथे थोडासा आपला वेगळा असा होतो की आत्मज्ञानीमुळे ज्या वेळेला जगाकडे किंवा कुठल्याही गोष्टीकडे पाहतो त्यावेळेला त्याला आपल्याच दर्शन होतं. याचा अर्थ असा नाही घ्यायचा पण समजा आत्मज्ञानीविषयी गाढ पाहून राहिला, तो झाडाच्या मध्ये त्याला आत्मस्वरूप दिसतं असं जेव्हा होतं तेव्हा त्याला झाड दिसत नाही का?
दिसणार काय करता आत्मज्ञानी जरी झाला तरी झाड म्हणून झाडच दिसेल त्याला. तेव्हा तसा कोणी घ्यायचा किंवा आत्मज्ञानी झाला की त्याला हे झाड दिसत नाही, त्याला हे काही दिसत नाही, त्याला काय दिसतं तर आत्मस्वरूपच दिसत त्याला. हा वेळासारखा अर्थ नाही घ्यायचा. आत्मज्ञानी जरी झाला तरी ते जग जसं आहे तसं दिसेल त्याला. झाडात झाडं दिसतील, टेकड्यात टेकड्या दिसतील, सगळं दिसेल. हे असं तो पाहिजे. परंतु या झाडामध्ये आत्मत्व आहे, चैतन्य आहे हे तो पाहतो. जसं एखाद्या माणसाला पाहत असताना मनुष्य तर दिसेल त्याला, देह दिसेल त्याचा, परंतु त्या देहामध्ये जे चैतन्य आहे ना ते याच्यामध्ये आत्मज्ञान आल्यामुळे त्याला ते चैतन्य दिसत, त्याचा अर्थ दिसतो, त्याला आत्मस्वरूप दिसतो. आपण जर पाच बसल्या माणसाकडे त्याचा नुसता देश पाच बसून जातो, तोच पाच बसून आपल्याला ते त्याचं चैतन्य दिसेल का, आत्मज्ञान आत्म दिसेल का? आपण फक्त देश पाच बसतो. तसं ज्ञानी माणसाचं आत्मज्ञानी माणसाचं नसतं. आत्मज्ञानी जेव्हा एखाद्या वस्तूकडे, पदार्थाकडे, एखाद्या व्यक्तीकडे पाहतो त्यावेळेला ती व्यक्ती सारखीच दिसेल. पदार्थासारख्याच नाही, वस्तू सारखीच राहते. परंतु त्या वस्तूच्या आत अंतर्गत असं जे चैतन्य आत्मतत्व घडलेलं आहे ते तो पाहतो, हे त्याला दिसत. हा फरक आहे ज्ञानी माणूस आपल्यामध्ये आणि ज्ञानी माणसामध्ये. हा फरक आहे. आपल्याला फक्त तो जड देह दिसतो, फक्त किती आवाज होतात चैतन्याचा तो आत्मतत्वाचा भाग दिसत आपल्याला त्यातला म्हणतात. अरे सांगेवा तू एवढा ज्ञानी, एवढा योगी तू, आणि तू या जगाकडे पाहत असताना हे जगाचं नुसतं ते विविधतेच पाहून आकर्षित होते. तुला त्याचा म्हटला आत्मतत्व दिसत नाही, हे समजलं नाही. ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस त्याच्यामध्ये काय फरक आहे हे म्हणून समजायला त्याला आहे ना. मला जण म्हणतात जैसा दीपे दीपू लावता. हा सुंदर लिहिलाय. दीपे दीपू लावता, दिव्याने दिवा लावला. आता आपण पंख्या लावल्याच आहेत ना, दिव्याने दिव्या लावतो ना पंख्या. जैसा दीपे दीपू लाविला, लावताची तत्समान झाला. एक कोणती होती लावलेली कोणती, आणि दुसऱ्या फक्त तेल माती घालून ठेवलेल्या कोणत्या होत्या. आता ही पेटलेली कोणती आपण त्या दुसऱ्या पंथीला, वाती असलेल्या तेल असलेल्या पंथीला लावली की ती कोणती मग पेटते. आणि मग ती पेटण्यामध्ये कशी होते, मग ती ही जी उजळलेली लावलेली पंथी होती ना तिच्यासारखी उजळते. मग तिथं जर तुम्ही दोन पंथ्या ठेवल्या, बाहेरच्या माणसाला विचारलं आवाजाची कोणती 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 कोण बाहेरच्या माणसाला काय माहिती कोणती पहिली होती कोणती दुसरी लावली होती. दोन्ही सारख्या दिसतायत ना. हा तर आपल्याला कळेल की आपण ही हातामध्ये आणली म्हणून पहिली आणि दुसरी आहे. कसं जणू म्हणतात दीपे दीपू लाविला, भावताची तत्समान झाला. तो दुसरा दिवा सुद्धा त्याच्या संसारात निघाला. कैसा त्याप्रमाणे निश्चळाचा गुरु, निश्चळास गुरु भेटला. निश्चल म्हणजे निस्थिर मनाचा, शुद्ध सात्विक मनाचा असा जर शिष्य भेटला
त्याला जर असा गुरु भेटला, ऐसा निश्चळास गुरु भेटला तो तत्काळ झाला तद्रूप. जो निश्चल आहे, स्थिर आहे, चंचल नाहीये, अंतःकरण ज्याचं शुद्ध झालेलं आहे, अशा माणसाला जर गुरु भेटला, सद्गुरु भेटला, तर हा सद्गुरु त्याला आपल्यासारखंच करून टाकतो. सद्गुरु पद आला तर शिष्यही त्याच्यासारखा होतो. महाराज, ही जी विद्या आहे ही शक्तिपात विद्या आहे. ज्ञानोबांनी यामधून शक्तिपात विद्येचा हा दाखला दिलेला आहे. शक्तिपात विद्येशिवाय या ठिकाणी दुसरा कुठल्याही विद्येचा अर्थ करू शकत नाही. कारण शक्तिपात विद्येनेच गुरु आपल्यासारखे करून टाकतात त्याला. आता तो तत्काळ होतो का उशिरा होतो हा थोडासा भाग आहे. तो ताबडतोब होण्यासाठी त्याची शुद्धता कशी पाहिजे, त्याचा अधिकार शिष्याचा मोठा पाहिजे. जसा चांगदेवाचा होता तसा जर अधिकारी शिष्य भेटला तो तत्काळ त्या गुरुसारखा होऊन जातो. ज्ञानोबा मूर्तीसारखी मिळते, तत्काळ मिळते. मूर्ती त्या ज्ञानोदासाठी मिळते, तत्काळ मिळते. त्यातून ते शुद्ध होते, पवित्र होते. गुरुच काय करतो शकतो त्यांना याला, आणि तसे गुरु मिळायला बरोबर ते त्या गुरुप्रमाणे मिळले. शक्ती पाहिजे. गणिनाथांनी ही दिशा दिली होती. एका अशी शाळेमध्ये जशी शिकवतात, पहिली वर्ग, दुसरा वर्ग, चौथा वर्ग, महाविद्यालय, अशा परिषदेत गेले होते का ते अशा परीक्षा दिल्या त्यांनी. बसले थोडेसे तिथं लगेच होता राठेला ज्याला शक्तिपात झाले, लगेच झालं तत्सम. अशी ही विद्या आहे. म्हणून शक्तिपात विद्येसारखी विद्या आहे. ही लोखंडाला एका परिसाचा जसा स्पर्श होतो आणि तो कधीच त्या लोखंडाला सोनं म्हणून टाकतो, तत्काळ सोनं बनवतो. तशी शक्तिपात विद्या आहे. शक्तिपात विद्येने त्या साधकाला, त्या शिष्याला गुरु आपला समान बनवतात. फक्त प्रश्न एवढाच येतो की शिष्य जर चांगला तयारीचा असला, त्याचा जर अधिकार उत्तम असला, त्याचं जर अंतःकरण पूर्वी शुद्ध झालेलं असलं, तर मग त्याला साधनेने शुद्धी करण्याची गरज नाही. आपल्याला आता तो साधना काय करावी लागते, कारण आपलं अंतःकरण पूर्वी अनेक गोष्टी घेऊन ठेवलेले, अनेक शंका जमवलेले आहे, विचार झालेले आहेत, नाना प्रकार आलेले आहेत. त्यामुळे आपलं अंतःकरण मलिन झालेले आहे. मग हा मलिन झालेल्या अंतःकरणाला आधी शुद्धच करावं लागेल गुरुसारखी वाटली. मग ते शुद्ध करण्यासाठी आधी काही दिवस साधना करावी लागते आपल्याला. आणि मग साधनेने हळूहळू ते सगळे शक्तीने ते सगळे विचार झाले, जिथं शुद्ध झालं की मग त्याला आपल्या स्थितीकडे येता येतं. मग तो गुरु समान व्हायला लागतो. अशी स्थिती आपल्याला हे सांगितले त्या चांगदेवाला. चांगदेवाचं तयार आहे. ज्यासाठी तो समाधी लावतो त्यासाठी तो अंतःकरणाने शुद्ध झालेलाच होता. फक्त त्याला ज्ञानाची दृष्टी आलेली होती, आत्मज्ञानाची. आणि ती आत्मज्ञानाची दृष्टी देण्यासाठी म्हणतात, अरे चांगदेवा तू आत्माच आहेस, है ना. त्याला आधी आत्मा आहे तू, आधी असं म्हटलं. मग तो जातला मी तर आतापर्यंत माझा मी देश समजत होतो, जरा भांड होतं.
आत्म्याचं तो जगाकडेच आकर्षित झालेला होता, सिद्धीमध्येच रमला होता, चमत्कारामध्येच तो करत होता. लोकांना अशा तऱ्हेने आकर्षण करून त्यांना नाना प्रकारचे फायदे देत होता, नाव कमवत होता. तो त्याच्या मागे लागलेला होता. पण ज्ञानोबांनी त्याला चटका दिला पाहिला. मी आत्मा आहे असं म्हटल्यानंतर तो चांगले एकदम चमकला. आत्मा आहे मला हे कधीच माहिती नव्हतं. आहे आत्मा आहे हे काय, पण तिथं आपल्याकडे कधी लक्ष दिलं नाही आणि आपणही देत नाही. त्याला पहिला धक्का हा दिला की तू आत्मा असं म्हटल्याबरोबर मग मात्र तो समजला आणि मग उमगला. मी जर आत्मा आहे तर मग मला दिसणार हे जग मी ज्या जगामध्ये आज लाभ घेतोय, फायदे घेतोय, नाव कमवतोय, हे जग कसं हे मग ज्याचा उलगडा ज्ञानोबांनी त्याला ह्या सगळ्या उद्देशांनी केलेला आहे. अरे बाबा, ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झोपलेला असताना त्या झोपेमध्ये दिसलेले सगळे चित्र दृश्य हे आपल्याला त्या झोपेमध्ये असताना, स्वप्नामध्ये असताना खरे वाटत. झोपेमध्ये असताना, निद्रित असताना समजा आपण झोपेत आहोत आणि आपल्याला स्वप्न पडलं की आता आपण दिवाळीचे लाडू फोडले. आता दिवाळीचे लाडू जसे बनवलेले असतात तसेच लागतील की नाही ते स्वप्नामध्ये? असं होईल. आव्हान जागी होतो तेव्हा ते वेगळी चव होती ना, आता स्वप्नामध्ये आले की वेगळे लागून राहिले असं होतं का? असं नाही. म्हणजे स्वप्नामध्ये जरी आपण लाडू खात असलो तरी स्वप्नातले लाडू सुद्धा त्या स्वप्नामध्ये खरे लाडू जसे असताना तसेच चवदार लागतात. हे तर खरं नाही. असं तरी होत नाही किंवा आम्ही स्वप्नामध्ये लाडू खात होतो पण त्यांची चव वेगळीच होती आणि आम्ही केलेले जे दिवसा केलेले लाडू ना त्यांची चव तर वेगळीच आहे. तर स्वप्नातली जी सृष्टी आहे ना, स्वप्नातलं जे जीवन आहे ना, ते जोपर्यंत स्वप्न आहे ना तोपर्यंत खरंच लागतं. वाटणार ते कारण ते जगाचं चित्र आपण पाहत असतो ना. स्वप्नातलं दुकान पाहिलं तर ते दुकान कसं दिसेल आपल्याला, ते जसं आपण पाहिलेलं असतं तसं. स्वप्नामधली सृष्टी ही आपण पाहिलेल्या सृष्टीच एक प्रतिबिंब असतं. तसं दिसतं ते आणि ते खरं वाटतं आपल्याला. मग स्वप्नाचा लाडू खाऊन पोट भरून गेलेलं आहे. मग उठले जाग आली. मग आता तुझं पोट भरलेलं आहे ना, नको वाटेल का असं वाटेल का? खूप भरलं काही नाही, उपाशी झाली. म्हणजे स्वप्नातलं स्वप्नामध्ये असताना जे खरं वाटत ते जाग आली असताना खोटं होऊन जातं. हे तर खरं की नाही. स्वप्नामध्ये असताना जे खरं वाटत होतं आम्हाला ते जाग आली रे आली ते सगळं गेलं, खोटं होऊन गेलं. मिथ्या, खरं नाही. आता हेच जागृतीला लावून दाखवायचं. आता जागृतीमध्ये आम्ही जे खाऊन राहिलो ही मिथ्या आहे. आता म्हणेल की कोणी अशी मिथ्या अहो आम्ही प्रत्यक्ष लाडू तयार केले, उरले हे केले ते केले, आता आम्ही खातोय, होते का? अरे हेच होत. कारण स्वप्नामध्ये असताना ते कुठे खरं होतं ना, मग ते खरंच राहायला पाहिजे ना. खरं म्हणजे काय? तिन्ही काळामध्ये जे सारखं राहतं त्याला खरं म्हणतात. हे खरं
खरं कशाला म्हणतात? जे वर्तमान भूत आणि भविष्य तिन्ही काळामध्ये सारखंच राहतं त्याला खरं म्हणतात. मग स्वप्नामध्ये ज्या तू खरं म्हटलं ते जागृतीमध्ये खरं झालं का? मग आता जागृतीमध्ये जे काही खाऊन राहिला हे खरं आहे का? खरं हेही मिथ्या. आता हे खरं का वाटून गेलं आपल्याला? आम्ही आता हे लावून हे केलं ते खाल्लं आता ते घातून जागे असताना मग आता हे खोटं कसं? अरे हे खोटं असं आहे की ती जी मुद्रा होती ना त्या निद्रेमध्ये स्वप्न होती. मुद्रा म्हणजे अज्ञानाच्या उपाधीने स्वप्न आलं. जागे असणं स्वप्नाला तुम्हाला म्हणजे नाही इथून झोपलेलं होतं ना झोप हे अज्ञान आहे ना त्याला ज्ञान असतं का? म्हणजे अज्ञानाच्या उपाधीने तुम्हाला जे खाणं झालं स्वप्नातलं ते खरं वाटलं. आता जागं झालं जागृती आली तर जागृतीने कोणती उपाधी अशी आहे की ज्यामुळे आम्हाला हे खरं वाटून राहिलं आहे ना? हे जे आता आम्ही सांगतो किंवा असं बोलतो किंवा हा व्यवहार करतो हे सगळं खोटे आहे. जागृतीतलं हे खोट आहे. ज्याला उपाधी अविद्याच आहे, अज्ञान आहे. आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान झालेले आहे, विद्या झालेली, माया झालेली आणि त्या अविद्येमुळे आम्हाला आम्ही जागृतीमध्ये जे जे करतो ते खरं वाटतं. परंतु ज्याला ज्ञान होतं आत्मज्ञान होतं तो आत्मज्ञानी म्हणतो की हे खाणं पिणं ह्या जगाचे सगळे व्यवहार नश्वर आहे, नश्वान आहे. कारण त्याची अविद्या निघून गेलेली अज्ञान निघून गेलेले आणि म्हणून जागृतीतलं जीवन सुद्धा नश्वर आहे. नश्वरता आहे ते तर खरं की आज जे आपल्याला दिसतं ते उद्या राहतं का? समजा आज आपण एखादा पदार्थ केला उद्या राहतो तो चांगला नाही ना. जर जागृतीमध्ये सगळंच खरं असेल तर ते खरंच राहायला पाहिजे. पण जागृतीमध्ये सगळं हे जे जीवन आहे ते तुझं राहतच नाही. जागृतीमध्ये तू लहान होता त्यावेळेला तुझं जे शरीर होतं तेच आता आहे का? नाही. का बरं? किती गेलं ते? तुझं लहान होतं त्यावेळेला जन्माला आला आणि आता ते खूप मोठं झाला. हा बदल कशामध्ये झाला तुझा? जागृतीच होत गेला ना. जागृती बदल होतो मग बदल ज्याच्यात होतो ते नश्वर आहे, नाशवान आहे, परिवर्तनशील आहे, ते मिथ्या आहे. ते हेच आम्ही सांगतो. म्हणून जागृतीतलं सुद्धा जीवन जे जे ते सुद्धा मिथ्या आहे, खोट आहे. आत्मज्ञानाच्या दृष्टीने आता इथं अविद्येच्या आधाराने तुम्हाला ते खरं वाटून राहिलंय. परंतु ज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर सगळे मिथ्या आहे. म्हणजेच काय? जशी मुद्रा तशी जागृती झाली. पण दोन्ही अवस्थाच हे शरीराचा आहे. मुद्रा काय आणि जागृती काय? शरीरालाच येते ना. खरा डबीला येईल का? ही डबी म्हणेल का मी आता बदलेली आहे आणि मी जागृती. मग आपल्या देहाला जागृती असते, आपल्या देहाला निद्रा येते, आपल्या देहाला स्वप्न येतं. म्हणजे स्वप्न, जागृती आणि निद्रा या ज्या अवस्था आहेत आपल्या की या आपल्या देहाच्या आणि त्या बदलणाऱ्या सारख्या.
एकच अवस्था काय म्हणते आपली, अखंड स्वप्नातच राहतो का तो? नाही. एखादा मनुष्य म्हणून नेहमी स्वप्नच पडत राहतो, नेहमी स्वप्नातच राहतो, शक्यच नाही. अखंड कोणी झोपेत राहत नाही, अखंड कोणी स्वप्नात राहत नाही, आणि अखंड कोणी जागा राहत नाही. मग हे जर बदलणार आहे तर जागृती खरी हो. जागृती बदलते ना, म्हणून आम्ही तर झोपून जातो. मुकुंदी जाग बदलणारी अवस्था आहे, मान्य कर. जागृतीमध्ये जे दिसतं खातं ते सुद्धा पद्धतीने मिळत म्हटलं का सुंदर पद्धतीने दिलं बरं. म्हणून हे जे जीवन आहे हे आत्मज्ञानी माणसालाच कळतं. जीवनाचा खरा अर्थ जर तुम्ही जाणत असेल तर तो आत्मज्ञानी. आत्मज्ञानाशिवाय हे कळत नाही. आणि आम्ही ही सगळी अशी पद्धती चालवतो की स्वप्नामध्ये ते पाहतो ते खरं असतं, जागृतीमध्ये असतं तेही खरं असतं, निद्रेमध्ये तेही असतं. हे जे जीवनाचं हे आत्मज्ञान नसल्यामुळे आलेलं आहे. विषय आता प्रत्येकाची दिली आणि विषय तर अजून चालू आहे. उद्याला उद्याला भाग देऊ उद्याची आजच्या सत्संगाला विश्राम देऊ. फार सुंदर भगवानची हे जी लालसी कोथरात सारखी अशी ग्रंथावली फार मोठ्याची. हरिओम.